चलो स्टार्ट करूया आपण. ॲप्लिकेशन ऑफ डेफिनेट इंटिग्रेशन हे किंवा ह्यामध्ये जेवढे पण आतापर्यंत आपण ॲनालिसिस केलं आहे तर त्यामध्ये एकच टॉपिक आहे एरिया अंडर द कर्व. याच्या अकॉर्डिंग याच्या आधी पण काही क्वेश्चन्स पाहिले होते. आज स्पेशली आपल्याला असे काही क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत ज्यामध्ये 24 and 25चे क्वेश्चन्स आहे. PYQs आहे. क्वेश्चन तुमच्या समोर आहे, ऑब्झर्वेशन करा काय गिवन आहे किंवा त्यासाठी काही बेसिक रिक्वायर्ड आहे त्याच्या अकॉर्डिंग ॲनालिसिस करूया. पहा क्वेश्चनमध्ये x² इज इक्वल टू वायचं स्ट्रक्चर दिलेलं आहे, x² इज इक्वल टू परत वायचं स्ट्रक्चर दिलेलं आहे. म्हणजे हा पण दोघी पण पॅराबोलाज आहे. ओके, फक्त पॅराबोलामध्ये एक बेसिक रूल आहे जो आपल्याला माहीत असेल तर इझिली पॅराबोला ड्रॉ करता येतो. सो आपण समजून घ्या x² इज इक्वल टू 4ay हा स्टँडर्ड पॅराबोला आहे. ह्याला जर ड्रॉ करायचं म्हटलं तर x² इज इक्वल टू 4ay चं स्ट्रक्चर पहिले अंडरस्टँड करा. x² म्हटलं तर xच्या पॉझिटिव्ह ॲज वेल ॲज निगेटिव्ह व्हॅल्यूज पाहिजे. x² म्हणजे प्लस मायनस. y इज अ पॉझिटिव्ह असं आपण घेतो. सो y इज अ पॉझिटिव्ह. ठीक आहे, तर याच्यामध्ये हा जो 4a तो असतो लेंथ ऑफ लेटस रेक्टम. लेंथ ऑफ लेटस रेक्टम म्हणजे 4aच्या जागी जो नंबर आहे तो जेवढा लार्ज तेवढी लेंथ मोठी, किंवा 4aच्या जागी जो नंबर आहे जेवढा स्मॉल तेवढा पॅराबोला स्मॉल टाईपमध्ये असेल. म्हणजे आता तुम्ही विचार करा, जर आपल्याला असे पॅराबोला दिलेले आहेत x² इज इक्वल टू 16y हा एक पॅराबोला आहे आणि दुसरा x² इज इक्वल टू 4y. सो ह्यामध्ये 4a म्हणजेच लेंथ ऑफ लेटस रेक्टम याची लार्ज आहे ॲज कम्पेअर टू दिस वन. जर मला दोघी ड्रॉ करायचे असतील तर एक असं समजून घ्या 16yचा हा पॅराबोला आहे ज्याची 4a लेंथ आहे, तर दुसऱ्याची त्याच्यापेक्षा कमी राहील. म्हणजे याला जर आपल्याला ड्रॉ करायचं म्हटलं तर असा ड्रॉ करावा लागेल, लाईक दॅट. हा पॅराबोला P1 आहे तर हा P2 आहे. पण याच्यात जर पाहिलं तर याची लेटस रेक्टमची लेंथ कमी आहे. तर याच टाईपमध्ये आपल्याला क्वेश्चन दिलेला आहे. हा क्वेश्चन आहे. याच्यात जर तुम्ही पाहिलं तर एक पॅराबोला आहे x² इज इक्वल टू 1/4 किंवा 1/4 पार्ट ऑफ y. ओके, आणि समजून घ्या पॅराबोला P1 आहे आणि P2 आपल्याला गिवन आहे x² इज इक्वल टू 9y. सो टेल मी दोघांपैकी कोणाची लेंथ लेटस रेक्टमची लेंथ कोणाची लार्ज असेल, P1 की P2? P2ची लार्ज असेल. म्हणजे आता याच्यात जर आपल्याला डायग्राम ड्रॉ करायची असेल तर डायग्राममध्ये नेचर तर दिसतंय. x² म्हणजे 102 आन्सर पाहिजे आपल्याला, प्लस आणि मायनस. अँड y इज अ पॉझिटिव्ह म्हणजेच तो पॅराबोला लाईक दॅट ह्या टाईपमध्ये. दुसरा आता हा झाला आपला, हे जे मी आता स्ट्रक्चर ड्रॉ केलं आहे हे P2चं ड्रॉ केलं, पहिले लार्ज ड्रॉ केलेलं आहे P2. देन आता त्याच्यापेक्षा स्मॉल असणारा P1 ज्याच्यात लेटस रेक्टम कमी आहे, तर त्याची डायग्राम ड्रॉ करायची म्हटली तर अशा टाईपमध्ये असेल, त्याच्यापेक्षा कमी असेल. मग आता दाखवताना आपण आपल्यावर ते डिपेंड करतं की काय फक्त याच्यापेक्षा कमी दिसलं पाहिजे. सो हा आहे पॅराबोला P2. त्याचं इक्वेशन आपण या ठिकाणी दाखवलं आहे. P1चं इक्वेशन आहे, हे P2चं आहे. आपल्याला आन्सर फाइंड करायचं आता. द एरिया ऑफ द बाउंडेड बिटवीन द पॅराबोला अँड द लाईन. एक लाईन पण गिवन आहे y इज इक्वल टू 2. y इज इक्वल टू 2 ची लाईन आपण ड्रॉ केली. y इज इक्वल टू 2 आणि ह्यामध्ये बाउंड असणारा एरिया फाइंड करायचा आहे. सो आता एरिया बिटवीन द पॅराबोला अँड लाईन ह्याच्यात जर तुम्ही पाहिला तर पहा लाईन आणि बिटवीन पॅराबोलामध्ये हा एरिया बाउंड होताना दिसतोय. कारण की मी हा घेतला तर हा तर फक्त एकाच पॅराबोलामध्ये येईल.
सो हा रिक्वायर्ड एरिया आहे जो आपल्याला फाइंड करायचा आहे. सेकंड थिंग, याच्यात असं कुठे डिस्क्राईब नाही केलं की फर्स्ट क्वाड्रंटमध्येच आहे. सो घेताना आपल्याला बोथ क्वाड्रंटच्या अकॉर्डिंग त्याचं ॲनालिसिस करावं लागेल. सो फायनल ह्या टाईपमध्ये आपल्याला आन्सर रिक्वायरमेंट आहे. ही त्याची डायग्राम असेल. मग आता फायनली एरिया कसा फाइंड करणार. एरिया फाइंड करण्यासाठी एक नंबर आणि ॲक्सिसचं आपण ॲनालिसिस करतो. सो हा तर 0 आहे. वाय ॲक्सिस इज इक्वल टू 2 दिलेली होती लाईन, म्हणजे हा पॉईंट 2 आहे. तर याच्यात आपण स्ट्रीप प्लेस करताना फर्स्ट स्ट्रीप मी ह्या ठिकाणी प्लेस करणार आहे विथ रिस्पेक्ट टू पॅराबोला P2. पाहून घ्या जरा, म्हणजे आपल्याला कोणता एरिया भेटेल. याच्यामध्ये हा एक एरिया भेटेल, कारण की 0 to 2 ही स्ट्रीप मूव्ह करणार आहे. हा लार्ज पॅराबोला विथ रिस्पेक्ट टू P2च्या बेसवर भेटेल. याच्यामध्ये परत सेकंड स्ट्रीप आपण इथे प्लेस करणार विथ रिस्पेक्ट टू पॅराबोला P1. सो विथ रिस्पेक्ट टू पॅराबोला P1च्या अकॉर्डिंग स्ट्रीप प्लेस केली तर हा एरिया भेटेल. सो फर्स्ट एरिया P2 मधनं P1चा एरिया सबट्रॅक्ट केला तर रिक्वायर्ड हा टोटल एरियामधनं हा स्मॉल एरिया P1चा सबट्रॅक्ट केला तर आपल्याला रिक्वायर्ड एरिया भेटेल. हे आपला आन्सर असेल. फक्त आन्सर पण हेच येईल. याला मल्टिप्लाय काय करावं लागेल, दोघी पाहिजे ना आपल्याला. फायनल आन्सर मल्टिप्लाय बाय काय असेल, 2 असेल. सो डायग्राम ड्रॉ करा. त्याच्यात दाखवा पॅराबोला P1 कोणता आहे, P2 काय आहे, त्याच्या अकॉर्डिंग आपल्याला इझिली ॲनालिसिस करता येईल. P1चं स्ट्रक्चर आहे, P2चं स्ट्रक्चर आहे. एरिया आता फॉर्म्युला आपण नोट करतोय. रिक्वायर्ड एरिया 2 टाइम्स असणार हे क्लिअर आहे. इंटिग्रेशन ऑफ स्ट्रीप प्लेस केली विथ रिस्पेक्ट टू dy. सो dy असेल तर इथे आता ह्या 2 स्ट्रीप आपल्याला प्लेस करायच्या आहेत. सेकंड स्ट्रीप पण dyच्या अकॉर्डिंगच आहे. फर्स्ट स्ट्रीप पॅराबोला P2ची आहे. हा जो एरिया आहे याच्यातनं हा स्मॉल एरिया P1चा सबट्रॅक्ट करायचा आहे. म्हणजे आता इथे नोट करताना आपण असं नोट करणार 0 to 2 x dy मायनस अगेन इंटिग्रेशन 0 to 2 x dy. सो x dy मध्ये जर तुम्ही पाहिलं तर हा फर्स्ट x कोणाचा घ्यायचा आहे, लार्ज पॅराबोला. हा एरिया आपल्याला पाहिजे. सो जी लार्ज स्ट्रीप आहे ती आहे P2ला. सो इथे असणार आहे P2 ऑफ x घ्यायचा आहे. तसा हा P1 असेल पॅराबोला 1. हे झालं आपलं जनरल स्ट्रक्चर. याच्या जागी आता फक्त एलिमेंट नोट करायचे बाकी. हा आहे आपला रिक्वायर्ड एरिया. नाव रिक्वायर्ड एरिया 2 टाइम्स 0 to 2. सो x ऑफ P2 पाहिजे. आता हा पॅराबोला P2 म्हणजेच पॅराबोला 2 आपण इथे डिसाईड केलेला आहे. त्याचा आपल्याला एक्सचं इक्वेशन पाहिजे. देताना त्यांनी x² दिलेला आहे. सो टेल मी x काय असेल, 9 रूट y, कारण की x लागणार आहे. म्हणजे या ठिकाणी असेल 9 रूट y, सॉरी 9च्या जागी 3 रूट y. 3 रूट y. सो हे स्ट्रक्चर असणार आहे 3 रूट y dy मायनस 0 to 2 x ऑफ पॅराबोला P1 पाहिजे आता. सो याचा x नोट करायचं म्हटलं तर हा 1/4चा होऊन जाईल 1/2 रूट y. 1/2 रूट y dy. हा पार्ट आता आपल्याला सॉल्व करून फायनल आन्सर भेटेल. फक्त आता हे सोल्युशन करण्याची पण एक बेसिक ट्रिक आहे. काही स्टेपमध्येच आन्सर येतं. पहा याला जर मी डायरेक्ट इंटिग्रेट केलं तर रूट वायचं इथे पण इंटिग्रेशन यूज करावं लागेल, ह्या ठिकाणी पण यूज करावं लागेल. पण दोघांमध्ये रूट वाय कॉमन आहे, दोघांचं लिमिट सेम आहे. तर डायरेक्टली कंबाईन करून क्वेश्चन सॉल्व करायचं. सो 2 0 to 2
कंबाईन केलं तर दोघांचं लिमिट सेम आहे. हा झाला 3√y मायनस 1/2 √y, दोघांचा dy कॉमन. हे आपल्याला सॉल्व करायचं आहे. याच्यात पण अजून सिम्पल होऊ शकतं. रिक्वायर्ड एरिया 2 ॲज इट इज, ह्यामध्ये इंटिग्रेशन ॲज इट इज. याच्यात पाहता याच्यामध्ये पण विदाऊट इंटिग्रेशन, अजून इंटिग्रेशन न घेता आपण एक काम करतोय, √y कॉमन आहे, सो √y कॉमन घेतोय. सो ब्रॅकेटमध्ये काय बाकी राहील, √y कॉमन. 3 मायनस 1/2 म्हणजे हा ओनली कॉन्स्टंट आहे. सो हा झाला 6 मायनस 1 केला तर 5/2, त्याला डायरेक्ट बाहेर नोट करता येईल. सो रिक्वायर्ड एरिया 2, याचा आन्सर येतं आहे 5/2, तो बाहेर. सो आता इंटिग्रेशनमध्ये ओनली 0 to 2 √y dy बाकी राहिला आहे. पहा हे सिम्पल झालं, अजून इंटिग्रेशन आपण घेतलंच नाही. 2 पॅरामीटर होते, दोघांचे लिमिट सेम होते, दोघांमध्ये √y होतं तर त्याला कॉमन करून टाकलं, हे आलं. आता फक्त याचं इंटिग्रेशन घ्यायचं, लिमिट पुट करायचं, आन्सर झाला. नाव 2 गेटिंग कॅन्सल. ह्यामध्ये रिक्वायर्ड एरिया 5 ॲज इट इज. सो टेल मी, √yचं मी इंटिग्रेशनचा फॉर्म्युला सांगितला होता. √1चा सांगा काय असतो, 2/3 √x याचा क्यूब. आता याच्यात जे इंटिग्रेशन असेल ते काय असणार आहे, 2/3 कॉन्स्टंट आहे, त्याला बाहेरच राहू देतो आपण, √y क्यूब. बट डेफिनेट इंटिग्रेशन म्हटलं तर लिमिट, सो आपल्याला लिमिट पण यूज करायचं. लिमिट आहे 0 to 2. सो अल्टिमेट हा 5 मल्टिप्लाय बाय 2/3 म्हणजे हा झाला 10/3. रिक्वायर्ड एरिया 10/3. नाव लिमिट, अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. सो y इन्स्टेड ऑफ y यूज करायचं आहे 2. सो √2चा क्यूब मायनस √0 याचा क्यूब. फायनल आन्सर 10/3 ॲज इट इज. 0 म्हटला तर याचा रोल 0च असणार आहे, फक्त √2चा क्यूब, √2 इंटू √2 इंटू √2 केला तर त्याचा आन्सर काय येईल, 2√2. सो फायनल आन्सर या साईडला नोट करतोय, 10/3 ॲज इट इज मल्टिप्लाय 2√2. सो फायनली 10 इंटू 2 केला तर फायनली आन्सर भेटेल 20 डिवाइड बाय 3 √2. ठीक आहे. पण इन केस एक कॉमनली मिस्टेक होती की हा 2 राहून जातो बरेच वेळेस. 2 जर नाही नोट केला असता म्हणजे फक्त हा एरिया फाइंड झाला असता, तर त्याचा आन्सर राहिला असतं 2, म्हणजे 2 मल्टिप्लाय नाही केलं तर हा 10 होऊन जाईल. 10/3 √2. पण ते पण ऑप्शन आहे आणि ते दिलेलंच असतं, कारण की 20% स्टुडंटकडनं तशी मिस्टेक होती, म्हणून स्टार्टिंगलाच ते नोट करून घ्यायचं. चला नेक्स्ट क्वेश्चन सारखाच आहे. नेक्स्ट क्वेश्चनमध्ये पण 2 पॅराबोलाज गिवन आहे, फक्त ते स्ट्रक्चर पाहून तुम्हाला व्यवस्थित ड्रॉ करायचं आहे. क्वेश्चन नोट करा.
सेम टाइप ऑफ स्ट्रक्चर गिवन आहे. The area bounded by the parabola y is equal to 9x square, हा फर्स्ट पॅराबोला आहे. अँड सेकंड y is equal to x square divided by 16. आता याला फर्स्ट थिंग नोट करताना असं नोट करणार. त्याच्यानंतर आपण चेक करूया लार्ज आणि स्मॉल कोण आहे. पॅराबोला P1. पण कधी पण पॅराबोला नोट करताना स्क्वेअरची टर्म आधी नोट करायची. सो आता याच्यात नोट करताना x स्क्वेअर इज इक्वल टू y बाय 9 नोट करावं लागेल. x स्क्वेअर इज इक्वल टू y अपॉन 9. हा आहे पॅराबोला P1. पॅराबोला P2. पॅराबोला P2 मध्ये पण x स्क्वेअर नोट करायचं म्हटलं तर हा 16 इथे मल्टिप्लाय होऊन जाईल. सो x स्क्वेअर 16y. सो टेल मी लार्ज P1 लार्ज आहे की P2? 16 आहे ना, त्याची लेटेस्ट रेक्टम हा मोठा आहे ॲज कम्पेअर टू दिस वन. 1/9 म्हणजे हा अगदी स्मॉल आहे. सो पहिले हा ड्रॉ करणार. x स्क्वेअर दॅट्स मीन x हॅज टू व्हॅल्यू प्लस मायनस अँड y इज अ पॉझिटिव्ह. सो पॅराबोला लाईक दॅट. ह्या टाईपमध्ये आहे फर्स्ट पॅराबोला, ज्याला आपण P2 डिस्क्राईब करतो लार्ज फॉर्मॅटमध्ये. सेकंड P1. ठीक आहे. देन लाईन ड्रॉ करायची आहे. एरिया बाउंडेड बाय द पॅराबोला अँड लाईन आहे y इज इक्वल टू 1. y इज इक्वल टू 1. सेम स्ट्रक्चर y इज इक्वल टू 1 ची लाईन ड्रॉ केली. y इज इक्वल टू 1. सो रिक्वायर्ड बाउंडेड एरिया सेमच भेटतो आहे जो आधी भेटला होता. ठीक आहे. अगेन स्ट्रीपचं प्लेसमेंट सारखंच असेल ना. फर्स्ट स्ट्रीप विथ रिस्पेक्ट टू पॅराबोला P2 प्लेस करतो आपण. सेकंड P1. सो फर्स्ट हा एरिया फाइंड होईल. फर्स्ट लार्ज एरिया जो आहे तो आपल्याला भेटणार आहे. त्याच्यातनं P2 म्हटलं तर हा एरिया भेटेल. सो फर्स्टमधनं सेकंडला सबस्ट्रॅक्ट करायचं आहे आणि मल्टिप्लाय बाय 2 असणार आहे सिमेट्रिकल ॲक्सिसच्या अकॉर्डिंग. सेम आन्सर असतं सेकंडमध्ये पण. सो रिक्वायर्ड एरिया 2 टाइम्स लिमिट आहे 0 to 1 dy. स्ट्रीप प्लेस केली आपण dy अकॉर्डिंग. सो ह्या ठिकाणी x dy असेल मायनस इंटिग्रेशनमध्ये x dy. सो x ऑफ पॅराबोला P2 घ्यायचा आहे फर्स्ट, पॅराबोला 2, देन पॅराबोला P1. सेम प्रोसेस. सो रिक्वायर्ड एरिया 2 टाइम्स x ऑफ पॅराबोला P2. सो याचा x नोट केला तर हा असेल 4√y आणि याचा x काय असेल 1/3 √y.
सो फर्स्ट नोट करतो आपण इंटिग्रेशनमध्ये लिमिट आहे 0 to 1. नाव पॅराबोला P2 4 root y dy. Zero to 1 minus 0 to 1 x ऑफ पॅराबोला P1. सो P1चा x नोट करायचं म्हटलं तर अंडर रूट y डिवाइड बाय 3 dy. मग त्यासारखं झालं आहे आधीच्या क्वेश्चनमध्ये पण लिमिट दोघांचे सेम आहेत, दोघांमध्ये रूट y, तर कॉमनली इंटिग्रेशन घेतलं तर बरेचसे एलिमेंट कमी होऊन जाते. सो रिक्वायर्ड एरिया इंटिग्रेशन 0 to 1 4 root y minus root y divided by 3 dy. So required area 2 times 0 to 1 याच्यात रूट y कॉमन आहे dy. पण अजून इंटिग्रेशन घेतलंच नाही, बट ही प्रोसेस केली तर सिम्पल होऊन जाईल. व्हॉट्स रिमेन 4 minus 1 by 3. सो झाला 12 minus 1 11 by 3 डायरेक्ट बाहेर नोट करणार. सो रिक्वायर्ड एरिया 2 multiply by 11 by 3 इंटिग्रेशनमध्ये 0 to 1 रूट y dy. बस एवढंच सॉल्व करायचं आहे, त्याच्या थ्रू आन्सर भेटेल. सो रिक्वायर्ड एरिया 22 डिवाइड बाय 3. सो टेल मी इंटिग्रेशन ऑफ रूट y 2 by 3 रूट y याचा क्यूब अलॉंग विथ लिमिट आहे 0 to 1. सो आता हे चेक करा 22 into 2 केला तर 44. सो रिक्वायर्ड एरिया 44 डिवाइड बाय 9. या ठिकाणी लिमिट पुट करायचं आहे. आता लिमिट म्हटलं तर 1 आहे, अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. सो डायरेक्ट आन्सर भेटतं आहे, कारण की हा किती असेल 1 minus 0 is a 1. 1 multiplied by 44 डिवाइड बाय 9 म्हटलं तर फायनल आन्सर असलं पाहिजे 44 डिवाइड बाय 9 स्क्वेअर युनिट. नेक्स्ट जे काही क्वेश्चन्स आहे त्यामध्ये आपल्याला सर्कल ॲज वेल ॲज इलिप्सचं ॲनालिसिस आहे. जसं आता ह्यामध्ये सर्कलचं इक्वेशन गिवन आहे x² + y² = 4. ओके, 2 लाइन्स गिवन आहे. द एरिया रिजन बाउंडेड बाय x² डिवाइड बाय 9 y² डिवाइड बाय 4 हा इलिप्स आहे, ही स्ट्रेट लाईन आहे. तसं ह्यामध्ये पण पॉझिटिव्ह क्वाड्रंट ऑफ द इलिप्स गिवन आहे. सो सर्कल आणि इलिप्सचं बेसिक काही पॅरामीटर्स आहे किंवा बेसिक काही फॉर्म्युलेज आहे ज्याच्याने याचा आन्सर इमिडिएट आपण फाइंड करू शकतो आहे. ते स्ट्रक्चर पाहूया.
फर्स्ट थिंग सर्कल, स्टँडर्ड सर्कल ड्रॉ केलेला आहे, विच इज स्टँडर्ड म्हटलं तर त्याचं सेंटर ऑफ सर्कल लाईज ऑन अ ओरिजिन. सो याचं आता इक्वेशन असतं, ॲक्च्युली डायरेक्ट एरिया आपण फाइंड करू शकतो. सर्कल म्हटलं तर एरिया पाय आर स्क्वेअर. सो आता आर म्हटलं तर ह्यामध्ये पण ही रेडियस आणि ही रेडियस रोल प्ले करते. ॲक्च्युली आपण डायरेक्ट असं घेतो, पण आता आपल्याला एरियाच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने विचार करायचा आहे. ठीक आहे, हा झाला टोटल सर्कलचा एरिया. सो ज्यावेळेस आपण क्वेश्चन सॉल्व करणार तर त्या क्वेश्चनमध्ये एखादी लाईन इथे पण गिवन असू शकते. मग आता हा आपल्याला एरिया फाइंड करायचा आहे. फॉर एक्झाम्पल आता सिम्पल स्ट्रक्चर आहे, टोटल एरिया ऑफ द सर्कल असतो पाय आर स्क्वेअर. आता पाय आर स्क्वेअरमध्ये पण मला फक्त एवढाच एरिया पाहिजे, म्हणजे 1/4 पार्ट ऑफ सर्कल पाहिजे. मग त्या केसमध्ये काय करणार आपण, 1/4 म्हटलं तर आता फक्त हा एरिया झाला टोटल. याच्यामधून पण हा ट्रायंगल बनतोय पा, याच्यामधून आपण ट्रायंगलचा एरिया सबट्रॅक्ट करणार. म्हणजे काही बेसिक फॉर्म्युलेज यूज करायचे असणार आहे. तर बेसिक फॉर्म्युला पहिले, सर्कल तर माहीत आहे आपल्याला, त्याच्यामध्ये अजून लाईन आली तर लाईनचं आपण ॲनालिसिस करू शकतो आहे. ठीक आहे, आता सर्कलचा फॉर्म्युला यासाठी नोट केला आहे की त्याच्या बेसवर इलिप्स आपल्याला इझिली बनवता येतो. इलिप्सचा शॉर्ट ट्रिक बनवता येते ना. इलिप्स स्टँडर्ड इलिप्स गिवन आहे हॉरिझॉन्टल फॉर्मॅटमध्ये. इलिप्सचं इक्वेशन आहे, हां सर्कलचं इक्वेशन जर पाहिलं तर हे इक्वेशन ऑलमोस्ट सारखेच आहे. हा एरिया झाला, इक्वेशन आहे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर. पण स्टँडर्ड इक्वेशन हे, यालाच आपण थोडंसं आता इंटरकनेक्टेड करू शकतो आहे. आणि इलिप्ससाठी स्टँडर्ड इक्वेशन आहे एक्स स्क्वेअर डिवाइड बाय ए स्क्वेअर वाय स्क्वेअर डिवाइड बाय बी स्क्वेअर इज इक्वल टू 1. ह्यामध्ये जो हा ए तो इथे असतो, ज्याला आपण मेजर ॲक्सिस म्हणतो, आणि ही मायनर ॲक्सिस आहे. सो ह्या ठिकाणी बी आहे, म्हणजे हे डिस्टन्स सिम्पल ओरिजिनपासून. ठीक आहे, आता चेक करा हा फॉर्म्युला आणि हा फॉर्म्युला जर पाहिला तर ऑलमोस्ट सेम आहे. यालाच मी असं नोट करू शकतो, आर स्क्वेअरनी जर इथे डिवाइड केलं किंवा बोथ साईड डिवाइड बाय आर स्क्वेअर केला तर एक्स स्क्वेअर डिवाइड बाय आर स्क्वेअर वाय स्क्वेअर डिवाइड बाय आर स्क्वेअर इज इक्वल टू 1. तेच नोट केलं आहे, हे स्ट्रक्चर आणि ते स्ट्रक्चर. ठीक आहे, आता ते ह्यासाठी मी दाखवलं आहे. पहा आता याच्यात आर स्क्वेअरच्या जागी ते ए स्क्वेअर बी स्क्वेअर आला आहे, आणि ए स्क्वेअर बी स्क्वेअरची व्हॅल्यू इलिप्समध्ये वेगवेगळी असते. आता हा जो आहे हा ए ग्रेटर दॅन बी, काही वेळेस बी ग्रेटर दॅन ए पण असतो व्हर्टिकलमध्ये. बट ज्यावेळेस सर्कल असतो, सर्कलमध्ये जर मी इथे ए नोट केला असता आणि बी नोट केला असता तर सर्कलमध्ये ए अँड बी सेम राहतो. चेक करा, ए अँड बी म्हणजेच काय आपल्यासाठी, रेडियस. ठीक आहे, सर्कलमध्ये हा जो पार्ट आहे जर कम्पेअर केला तर ए अँड बीची व्हॅल्यू सेम आहे. जर तुम्ही ऑब्झर्वेशन करा, ही लेंथ आणि इथे पण ही लेंथ सेम घेतली असती तर काय बनलं असतं, सर्कल बनलं असतं. बरोबर. ठीक आहे, तर दोघांमध्ये हे स्ट्रक्चर जर पाहिलं तर फक्त एवढाच चेंज आहे की व्हॅल्यू ऑफ ए अँड बी वेगवेगळी आहे, ह्याच्यामध्ये सेम आहे. आता याचा फॉर्म्युला आपण हा नोट केला आहे, यालाच मी असं नोट करू शकतो, एरिया ऑफ सर्कल पाय आर इंटू आर, पाय इंटू आर इंटू आर, आर स्क्वेअरच आहे. ठीक आहे, आता चेक करा, आर इंटू आर म्हटलं तर याचं मिनिंग काय, ही एक लेंथ घेतली आणि ही एक लेंथ घेतली. सांगा मग आता याचा फॉर्म्युला सेमच आहे ना, फक्त इथे आरच्या जागी कोण आहे, ए, आणि इथे बी आहे. सो रिक्वायर्ड एरिया ऑफ इलिप्स, एरियाचा जो फॉर्म्युला आहे पाय आरच्या जागी काय घ्यायचं आपल्याला, ए इंटू बी, हा झाला रिक्वायर्ड एरिया ऑफ इलिप्स पाय बी. याच्यासाठी अदरवाईज मोठा फॉर्म्युला आहे, लक्षात असू द्या. अगदी शॉर्ट ट्रिकमध्ये फक्त पाय बी नोट केला तर तुम्हाला टोटल इलिप्सचा आन्सर भेटून जाईल. मग आता याच्यात पण सेम स्ट्रक्चर असणार आहे. एक अर्धी लाईन ह्यामधनं पास झाली म्हणजे आपल्याला फक्त फर्स्ट क्वाड्रंट पाहिजे. तर फर्स्ट क्वाड्रंटमध्ये म्हटलं तर डिवाइड बाय काय करणार, 4, 1/4 पार्ट ऑफ दिस इलिप्स. ओके, डिवाइड बाय 4. हां, तर याच्यात ज्यावेळेस आता क्वेश्चन सॉल्व करणार, एक तर सर्कल किंवा इलिप्सचा क्वेश्चन आहे. सेकंड थिंग, दोघांमधले कुठलाही स्ट्रक्चर आलं तर त्याच्यात लाईन कंपल्सरी गिवन असते. सो लाईनचं इक्वेशन आता आपल्याला पाहिजे. लाईन आहे
डबल इंटरसेप्ट बेस्ड लाईन मोस्टली गिवन असते. सो एक लाईन आहे जिचा एक्स इंटरसेप्ट आहे, वाय इंटरसेप्ट इज अ बी, आणि याचं इक्वेशन असतं एक्स अपॉन ए वाय अपॉन बी इज इक्वल टू 1. पण इक्वेशन त्यासारखंच थोडंफार दिसतंय, फक्त ह्याच इक्वेशन ॲक्च्युली हे स्टँडर्ड इक्वेशन असं राहतं एक्स प्लस बी वाय प्लस सी. याला आपण याच्यात नोट करू शकतो आहे. ठीक आहे, ती प्रोसेस याच्या आधी पाहिली आहे, लागली तर आपण क्रिएट करू. आता चेक करा एखादा क्वेश्चन, म्हणजे याच्या थ्रू आता लाईन ड्रॉ करता येईल. समजून घ्या एक क्वेश्चन आहे एक्स डिवाइड बाय 5 वाय डिवाइड बाय 4 इज इक्वल टू 1. सांगा ही व्हॅल्यू काय असेल? मग हा 5 असेल आणि हा 4 असेल, एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस. मग आता क्वेश्चन अशा टाईपमध्ये असेल, जर ही लाईनचं इक्वेशन आहे तर पॅराबोला असा दिलेला असेल एक्स स्क्वेअर डिवाइड बाय 25 वाय स्क्वेअर डिवाइड बाय 16 इज इक्वल टू 1. सो टेल मी पॅराबोलामध्ये व्हॅल्यू ऑफ ए काय किती येईल? ह्याची व्हॅल्यू 5 येते. बोला वाय बीची व्हॅल्यू काय 4. ह्या दोघी लाईन्स दिलेल्या आहेत, म्हणजे पॅराबोला पण गिवन आहे आणि हे पण दिलं आहे. सो आता ही लाईन मला त्या ठिकाणी ड्रॉ करायची, ती लाईन अशीच ड्रॉ करणार. ठीक आहे, हीच लाईन आहे ना जी कुठनं पास झाले पाहिजे 5, आणि एक्स ॲक्सिस एक्स इंटरसेप्ट 5 आहे, वाय इंटरसेप्ट 4 आहे. सो बाउंडेड एरिया आपल्याला विचारला आहे इन बिटवीन लाईन अँड आर्क ऑफ दी इलिप्स. सो हा आपल्याला एरिया पाहिजे. सो आता पहा डायरेक्ट शॉर्टकटमध्ये फॉर्म्युला बनून जाईल. हे स्ट्रक्चर मी फक्त दाखवतोय. फॉर्म्युला काय असेल? हा आहे इलिप्सचा फॉर्म्युला, टोटल इलिप्स. आपल्याला टोटल पाहिजे की 1/4 पाहिजे? 1/4. हा 1/4 पार्ट घेतला, याच्यामधून हाफ ट्रायंगलचा एरिया सबट्रॅक्ट करायचा आहे. सो ट्रायंगल काय असतो? हाफ बेस इंटू हाईट. सो बेस काय पाहिजे? 5 आहे, म्हणजे बेसच्या जागी मी 5 नोट करणार आहे. हाईट किती आहे? आणि ए बी पण काय? हा ए बी म्हटलं तर ए किती? 5, आणि हा डायरेक्ट आन्सर भेटून जाईल. तर हे स्ट्रक्चर लागणार आहे. तर आता फक्त ड्रॉ करताना सर्कल आणि इलिप्स ड्रॉ करा. एक्स्ट्रा फक्त मी क्वेश्चन फॉर्मॅटमध्ये दाखवलं होतं. सर्कल ड्रॉ करा. सर्कलचं स्टँडर्ड इक्वेशन हे लागतं आपल्याला समजण्यासाठी. हे दाखवलं होतं, त्याचं मिनिंग सारखंच आहे. हा एरियाचा फॉर्म्युला. and ellipse.
स्ट्रेट लाईन पण ड्रॉ करायची आहे. x/a + y/b = 1. क्वेश्चन आहे नोट करा. स्ट्रेट लाईन मध्ये हा एक्स इंटरसेप्ट आहे, वाय इंटरसेप्ट आहे. ए अँड बीच्या अकॉर्डिंग आपण दाखवतो. क्वेश्चन नोट करायचा. ellipse AOB is a positive quadrant of the ellipse. Ellipse given आहे x² divided by 25 plus y² divided by 9. म्हणजे यालाच आपण म्हणू शकतो 5² आणि हा 3². सो टेल मी ए ची व्हॅल्यू काय. हा ellipse ड्रॉ केला आहे. ओके, ए किती असेल 5 अँड बी इज 3. ठीक आहे. देन इन विच OA, हां याच्यात फक्त आता जे अल्फाबेट येते कॅपिटल यूज झाले आहेत म्हणून मी याच्यात पण कॅपिटल यूज करतो आहे. ॲक्च्युली हा ए आणि हा ए सेमच आहे. सो OAचं डिस्टन्स आहे 5 जे ऑलरेडी आपण घेतलं आहे अँड OB इज 3. सो आपल्याला फाइंड करायचं देन द एरिया बिटवीन दी आर्क ऑफ AB. सो आर्क ऑफ AB म्हणजे हा झाला आर्क ऑफ AB अँड कॉड AB. सो कॉड ड्रॉ करायची बाकी. कॉड मीन्स स्ट्रेट लाईन. कॉड AB, आर्क ऑफ AB अँड कॉड AB. ह्यामध्ये जो एरिया क्रिएट होतो आहे तो आपल्याला फाइंड करायचा आहे. ठीक आहे, हे स्ट्रक्चर आहे. आर्क ऑफ AB अँड कॉड AB. जर इन केस त्यांना लाईनचं इक्वेशन गिवन द्यायचं राहिलं असतं तर असं दिलं असतं x/5 y/3 = 1. याच्या पुढच्या क्वेश्चनमध्ये लाईनचं इक्वेशन हे दिलं, हेच येते. लाईन अशीच ड्रॉ करतो ना, x इंटरसेप्ट 5 y इंटरसेप्ट 3, म्हणजे ह्या लाईनचंच ते इक्वेशन आहे. आपल्याला आता त्यांनी डायरेक्टली कॉडच्या फॉर्मॅटमध्ये सांगितलं आहे. बरं, मग आता फायनली आन्सर चेक करा जरा, लक्ष द्या. रिक्वायर्ड एरिया फर्स्ट आपल्याला 1/4 पार्ट ऑफ इलिप्स पाहिजे. सो 1/4 पार्टचा फॉर्म्युला काय, पाय AB, फक्त आता मी कॅपिटल AB घेतो आहे, डिवाइडमध्ये 4.
हे झालं ना 1/4. फॉर्म्युला हाच होता, स्मॉल ए बी नोट करत होतो आपण, कॅपिटल ए बी घेतला किंवा स्मॉल घेतला तरी पण चालेल, त्याचं मिनिंग तेच आहे. हां, हा झाला टोटल एरिया. ह्यामधनं सबस्ट्रॅक्ट करायचं आहे मायनस एरिया ऑफ ट्रायंगल. सो एरिया ऑफ ट्रायंगल, सो ट्रायंगल काय नोट करणार, हाफ इंटू हे डिस्टन्स ए अँड बी. तर परत बस याच्या थ्रू ए बीची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे. व्हॅल्यू ऑफ ए इज अ 5, बी इज अ 3. इथे लागलंच दाखवा, स्मॉल ए स्मॉल बी सेमच आहे. So required area pi AB 5 into 3 divided by 4 minus 1/2 5 into 3. एक तर आता याला सॉल्व करा, पण याच्यात पण इझी ऑप्शन आहे, चेक करा. 1/2 मल्टिप्लाय बाय 15, 1/2 मल्टिप्लाय बाय 15 दोघांमध्ये कॉमन आहे. जर कॉमन घेतलं तर डायरेक्ट आन्सर भेटून जातो. रिक्वायर्ड एरिया 1/2 5 into 3 कॉमन, सो व्हॉट्स रिमेन π/2 मायनस हा टोटल पार्ट कॉमन झाला आहे, दॅट इज 1. सो हेच आपला आन्सर आहे. रिक्वायर्ड एरिया 15 डिवाइड बाय 2 याला मल्टिप्लाय करणार, सो हा झाला π - 2 डिवाइड बाय 2. सो रिक्वायर्ड एरिया हा 2 into 2 केला तर म्हणजे झाला 15 डिवाइड बाय 4 π - 2 स्क्वेअर युनिट. 15 डिवाइड बाय 2, 15 डिवाइड बाय 4 π - 2. सेम टाइप ऑफ क्वेश्चन आहे, तुम्हाला ट्राय करायचं आहे. ठीक आहे, व्यवस्थित ऑब्झर्वेशन करून. आणि असंच काहीतरी रिपीट होतं, लक्षात राहू द्या. पण आता 25 आहे, त्याच्यात 24 मध्ये पण असंच काहीतरी आलेलं आहे स्ट्रक्चर. चं स्ट्रक्चर आहे का. So equation of ellipse x square divided by a square y square divided by b square is equal to 1, and equation of line x upon a y upon b is equal to 1. ठीक आहे, दोघी इक्वेशन आपल्याला गिवन आहे. यांना जर कंपेअर केलं तर दोघांमध्ये ए बीच्या व्हॅल्यू चेक करा, सारख्याच येतात. ए किती येतं, ए इज अ 3 अँड बी इज अ 2, दोघांमध्ये सेम आहे. सो स्ट्रक्चर ड्रॉ करता येईल. अगेन स्टँडर्ड फॉर्म ऑफ इलिप्स म्हणजेच हॉरिझॉन्टल इलिप्स भेटतोय. यात ए अँड बी, सो हा ए, B is a 2. The area of the region bounded by the ellipse given होता x square divided by 3 square, y square divided by 2 square,
अँड द लाईन x/3 + y/3. सो स्ट्रेट लाईन गिवन x/3 म्हणजे डबल इंटरसेप्ट फॉर्म आहे. सो तिचा x इंटरसेप्ट 3 आहे, y इंटरसेप्ट 2 आहे. दॅट्स मीन ह्यामधनंच ती लाईन पास झाली. ही लाईन आहे. बाउंडेड एरिया अगेन सेम. ठीक आहे, हे स्ट्रक्चर आलं आहे. सो रिक्वायर्ड फॉर्म्युला, रिक्वायर्ड एरिया. सो टेल मी एरिया ऑफ इलिप्स, 1/4 एरिया ऑफ द इलिप्स काय, पाय AB डिवाइड बाय 4 मायनस एरिया ऑफ ट्रायंगल. सो एरिया ऑफ ट्रायंगल आहे हाफ हाईट इंटू बेस. लागल्यास हाईट इंटू बेस, बेस इंटू हाईट नोट केलं किंवा डायरेक्ट AB नोट केलं तरी चालेल. रिक्वायर्ड एरिया पाय AB, A is a 3, B is a 2. 3 into 2 divide by 4, 1/2, 3 into 2. हे सॉल्व करा, पण आन्सर इमिडिएट पाहिजे तर डायरेक्ट कॉमन घ्यायचं, कारण की कधी पण कॉमन आल्यानंतर सिम्प्लिफिकेशन होऊन जातं. सो 3/2 म्हणजे 6 डिवाइड बाय 2 डायरेक्ट कॉमन आहे. 3 मल्टिप्लाय बाय 2 डिवाइड बाय 2 कॉमन, रिमेनिंग आहे π/2 - 1. सो रिक्वायर्ड एरिया 3 हा मल्टिप्लाय केला π - 2 डिवाइड बाय 2. सो आन्सर असलं पाहिजे 3/2. π - 2 स्क्वेअर युनिट. नेक्स्ट, पुढचा एक क्वेश्चन सारखाच आहे, ट्राय करा. area in square unit laying in a first quadrant and bounded by the circle and the line. फर्स्ट क्वाड्रंटच्या अकॉर्डिंग स्टँडर्ड सर्कल दिलेला आहे. सर्कल पहिले ड्रॉ करा. सर्कलचं इक्वेशन आहे x² + y² = r². x² + y² = r². म्हणजे r ची व्हॅल्यू किती आहे? सो रेडियस 0 पासून काउंट केली तर हा 2 आहे. सेम थिंग इथेही घेतलं तर हा 2 आहे, कारण की याच्यात लाईनचा पण रोल असणार आहे. ठीक आहे, सर्कल झाला आहे हॅव्हिंग रेडियस इज अ 2 अँड द लाईन्स x = 0. पण ही लाईन x = 0 ची, जिला आपण x ॲक्सिस म्हणतो. x = 0 अँड सेकंड लाईन आहे x = 2. सो x = 2 म्हटलं तर एक्झॅक्टली
जो सर्कमफरन्सवर पॉईंट लाईज करतोय ते आहे एक्स इज इक्वल टू. आपल्याला एरिया पाहिजे लाईंग इन अ फर्स्ट क्वाड्रंट. सो हा फर्स्ट क्वाड्रंट स्ट्रक्चर म्हटलं तर फक्त हा एरिया विचारला आहे. पण ही लाईनमध्ये पण नाही, बाहेर आहे, कारण की रेडियस 2 आहे आणि लाईनचं इक्वेशन पण इज इक्वल टू 2च आहे. म्हणजे डायरेक्टली 1/4 एरिया ऑफ द सर्कल पाहिजे, एवढं सांगितलं आहे. काय असतो सर्कलचा फॉर्म्युला? पाय आर स्क्वेअर, म्हणजे पाय आर स्क्वेअर म्हणजे 2चा स्क्वेअर 4, 4 पाय डिवाइड बाय 1/4, म्हणजे डिवाइड बाय मध्ये काय असेल 4. सो पाय 4 पाय आला डिवाइड बाय 4 पाय, 4 4 कॅन्सल, पाय आन्सर असेल. नोट करा. रिक्वायर्ड एरिया ऑफ सर्कल त्याचा 1/4 पार्ट पाहिजे. सो रिक्वायर्ड एरिया 1/4 पाय आर स्क्वेअर रिक्वायर्ड एरिया 1/4 यामध्ये ही लाईन पुढे जाऊन असे पण काही क्वेश्चन्स आहे की ते पण असेल. मग आता हा एरिया पण आपल्याला फाइंड करता येतो, त्याच्यासाठी फक्त एक बेसिक इंटिग्रेशनचा ॲनालिसिस आहे. क्वेश्चन नोट करा. Area of region in a first quadrant bounded by x-axis, the circle and the line. Circle standard format मध्ये given आहे. पर सर्कल रेडियस किती आहे? आर स्क्वेअर दॅट इज 5. सो रेडियस म्हटली तर 5. सेकंड थिंग, लाईनचं स्ट्रक्चर असं दिलेलं आहे, x प्लस वाय इज इक्वल टू 5. आणि लाईन जोपर्यंत ह्या डबल इंटरसेप्टमध्ये येत नाही तोपर्यंत तुम्हाला ड्रॉ करता येणार नाही. सो टेल मी कितीने डिवाइड केलं पाहिजे? हे स्ट्रक्चर आणायचं आपल्याला. बोथ साईड डिवाइड बाय 5. सो हे झालं x/5, y/5 इज इक्वल टू 1. तर ही लाईन आहे आपली जिचा x इंटरसेप्ट 5 आहे, y इंटरसेप्ट इज ऑल्सो 5. x इंटरसेप्ट 5 आहे and y intercept is also 5. सो हा आहे बाउंडेड एरिया जो आपल्याला रिक्वायर्ड आहे.
सारखं झालं, फक्त याच्या आधी इलिप्स होता, हा सर्कल आहे. सो रिक्वायर्ड एरिया काय असेल? रिक्वायर्ड एरिया 1/4 पार्ट ऑफ सर्कल मायनस एरिया ऑफ ट्रायंगल. एरिया ऑफ ट्रायंगल समजून घ्या ABC. So formula, required area is a area of circle pi r square divided by 4 minus half base into height. So required area pi r square, radius is a 5 square divided by 4 minus half base into height. Base किती चेक करा विथ हा बेस आहे ट्रायंगलचा, हा ट्रायंगल 5 × 5. सो ह्यामध्ये पण जर तुम्ही इलेमेंट कॉमन घेतला तर डायरेक्ट आन्सर भेटेल. काय कॉमन आहे? 25/2. रिमेनिंग पार्ट आहे π/2 -1. एक तर आपण हा 2 मल्टिप्लाय करू शकतोय, बट ऑप्शनमध्ये डायरेक्टली ॲज इट इज गिवन आहे. ठीक आहे. चल कंप्लीट करा.